टेस्लाने जगातील पहिली पूर्णपणे स्वयंचलित कार वितरणाची नोंद केली आहे, थेट कारखान्यातून ग्राहकांच्या दारापर्यंत। काल 27 जून रोजी टेस्लामधील ऑस्टिनमध्ये एका टेस्ला मॉडेल वाय ने मानवविरहित प्रवास पूर्ण केला आणि एका उत्साही ग्राहकाकडे स्वतःला वितरित केलं, वेळेपेक्षा एक दिवस आधी। टेस्लाचे मुख्य कार्यकारी अधिकारी एलन मस्क यांनी एक्सवर हे पहिल्यांदाच कार स्वतःच ग्राहकाकडे पोहोचली असे म्हटले, ज्यांनी ग्राहक जोस यांचा उल्लेख केला। ही कामगिरी टेस्लाच्या AI प्रेरित तंत्रज्ञानातील प्रगती दर्शवते, जे फक्त ऑनबोर्ड कॅमेऱ्यांवर आणि सानुकूल AI चिप्सवर अवलंबून आहे, कोणत्याही मानवी किंवा रिमोट हस्तक्षेपाशिवाय। ही कामगिरी टेस्लाच्या 2023च्या AI आणि रोबोटिक्स वेब पेजवर वर्णन केल्याप्रमाणे आहे, ज्यामध्ये पूर्ण स्वयंचलित चालवण्यासाठी प्रगत न्यूरल नेटवर्कचा वापर केला जातो। वायमो किंवा सुबारूच्या 2025 मध्ये जपानमध्ये चाचणी केलेल्या 5G सेन्सर रस्त्यांप्रमाणे स्पर्धकांपेक्षा वेगळे टेस्ला महागड्या पायाभूत सुविधांचा वापर टाळते, ज्यामुळे खर्च कमी होऊ शकतो। पण 2023च्या AAA अहवालानुसार तज्ञांचे म्हणणे आहे की कॅमेरा प्रणालींना खराब हवामानात अडचणी येऊ शकतात, जे टेस्लाला स्केलिंग करताना हाताळावे लागेल। उद्योग विश्वात AI तंत्रज्ञानामुळे अनेक बदल घडत आहेत। काहींना त्याची भीती वाटते, तर अनेकांना हे तंत्रज्ञान केवळ सांगण्यापुरते आहे, प्रत्यक्षात असे काही घडत नाही असे वाटतं। मात्र टेस्ला कार आणि जोस सारखे ग्राहक हे तंत्रज्ञान खऱ्या अर्थाने साजरे करत आहेत। टेस्लाच्या AI टीमचे त्यासाठी जागतिक पातळीवर कौतुक होत आहे। या तंत्रज्ञानाच्या विकासावर आम्ही तुम्हाला अद्ययावत ठेवू। अशाच ताज्या आणि महत्त्वपूर्ण घडामोडींसाठी पाहत रहा राष्ट्र सह्याद्री न्यूज। राष्ट्र सह्याद्री न्यूजला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा।